मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दयनीय अवस्था। जळगावच्या मुक्ताईनगर येथील पोलीस वसतिगृहाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। अनेक समस्यांच्या विळख्यामध्ये हे वसतिगृह सापडलेलं आहे। यात सर्वत्र घाणीचं साम्राज्य ठिकठिकाणी पसरलेलं आहे। काटेरी झुडपांचा विळखा या ठिकाणी या वसतिगृहाला घातलेला आहे, तर गांजर गवत असे विविध समस्या या ठिकाणी भेडसावत आहेत। नाल्या ज्या आहेत निचारा पाण्याचा होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। मच्छरांचा उपद्रव देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। एकंदरीत जे पोलीस कर्मचारी जनतेचे सेवक असताना त्यांच्याच आरोग्याचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी भेडसावत आहे। सातत्याने या ठिकाणी 4 ते 5 वर्षापासून मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे की या वसतिगृहाकडे लक्ष देण्याची मागणी, मात्र ही परिस्थिती जैसे थे असल्यामुळे या बाबीकडे प्रशासनानेच आता गंभीरतेने घेण्याची मागणी या ठिकाणी होत आहे। हे वसतिगृह अनेक समस्यांच्या विळख्यात सापडलेलं आहे। काटेरी झुडपं, घाणीचे साम्राज्य, पाण्याचा निचारा या ठिकाणी नाल्याचा होत नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात तर कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जीव मुठीत घेऊन राहावं लागतंय। त्यामुळे तातडीने या संदर्भात उपाययोजना कराव्यात अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे। अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे।